मुखम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम यत्कृपा तमः वंदे परमानंद माधवम. मित्रांनो, आजचा जो विषय आहे तो विषय आहे, पहिलं तर आपण समजून घेतलं पाहिजे की आपला हिंदू धर्म आहे आणि हिंदू धर्माची सेवा करणं, आपल्या सनातन धर्माची प्रचार आणि प्रसार करणं हे आपलं परम कर्तव्य आहे. पहिलं तर आपण हिंदू आहोत आणि हिंदू धर्माचा, या सनातन धर्माचा प्रचार करणं, प्रसार करणं, त्याचं विलगीकरण करणं, त्याला विस्तारित करणं, त्याला व्याप्त रूप देणं हे आपलं परम कर्तव्य आहे. म्हणून सनातन धर्माचे प्रसार करणं खूप काळाची गरज आहे. आणि जेव्हा आपल्याला स्पिरिच्युअलिटी, अध्यात्म माहिती होतं, तेव्हा कुठंतरी आपल्या जीवनामध्ये परिवर्तन होतं. नाहीतर आपल्या जीवनामध्ये परिवर्तन होणेच नाही. आपल्याला अध्यात्माचं सत्यस्वरूप, अध्यात्म काय, स्पिरिच्युअलिटी काय, ब्रह्मांड काय, निसर्ग काय, नेचर काय, सृष्टी काय, जीव काय, भौतिक काय, आध्यात्मिक काय, दैवी काय, या सगळ्या गोष्टी समजणं काळाची गरज आहे. आणि म्हणून आजचा विषय घेतला मित्रांनो आपण, की भगवंत भक्ताला निवडतात की भक्त भगवंताला निवडतो. काय, भगवंत भक्ताला निवडतात की भक्त भगवंताला निवडतो? तर मित्रांनो, भगवंत भक्ताला निवडत असतात. तो त्या योग्यतेचा आहे का, तो त्या पात्रतेचा आहे का, त्याची योग्यता, त्याची पात्रता आहे का, त्याच वेळेस भगवंत भक्ताला निवडत असतात. कारण भक्ताला निवडत असताना, आता आपण इथून मागचा इतिहास जर डोकावून पाहिला, संत महंतांचा, विद्वानांचा, स्वामीचा, आचार्याचा, पंडितांचा जर आपण इतिहास डोकावून पाहिला, तर आज खूप असे संत श्रेष्ठ, जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचं जीवनचरित्र पहा, संत नारायण महाराजांचं जीवनचरित्र पहा, संत भगवान बाबांचं जीवनचरित्र पहा, ज्ञानेश्वर माऊलींचं जीवनचरित्र पहा, त्यांच्या आईवडिलांचं जीवनचरित्र पहा, चोखामेळ्याचं जीवनचरित्र पहा, आपले एकनाथ महाराजांचं जीवन चरित्र पहा, नामदेव महाराजांचं जीवनचरित्र पहा. आपल्या लक्षात येईल की त्यांच्या जीवनामध्ये काय घडलं, काय घडत असतं नेमकं. भगवंताला जर आपल्याला निवडायचं असेल तर काय घडत असतं नेमकं. तर आपल्याला पहिलं तर भगवंत खूप संकट देतो. आता पाहतो कशी निवड आपली कशी करतो भगवंत. आपल्याला जीवनामध्ये खूप संकट देतो, खूप दुःख देतो, खूप त्रास देतो, त्रिविध ताप देतो, अनंत कळीकाळ आपल्या पाठीमागं लागतात. आपल्या जीवनामध्ये खूप संघर्ष येतो, आपल्या जीवनामध्ये खूप दुःख येतं, अनेक समस्या येतात, अनेक आव्हानं येतात, अनेक संकट जीवनामध्ये येतात. आणि त्या अनेक संकटामध्ये, अनेक संघर्षामध्ये, अनेक समस्यामध्ये, अनेक आव्हानामध्ये, अनेक दुःखामध्ये आपण जर भगवंतावर एकनिष्ठ विश्वास ठेवला, एवढी भक्ती केली, त्या संकटामध्ये बरं का, त्या संघर्षामध्ये, त्या अडचणीमध्ये, त्या त्रिविध तापामध्ये, त्या अनंत कळी काळामध्ये आपण जर भगवंताला विसरलोच नाही, आपण भगवंतावर निष्ठा ठेवली, विश्वास ठेवली, श्रद्धा ठेवली तितक्याच प्रमाणामध्ये, तर आपलं त्या भगवंत आपल्याला सिलेक्ट करत असतो. त्या परीक्षेमध्ये, त्या सत्वपरीक्षेमध्ये, त्या कसरतीमध्ये आपण जर हरलो नाही, त्या भगवंतावर निष्ठा ठेवली, भक्ती ठेवली, विश्वास ठेवला, श्रद्धा ठेवली का, सर्व काही भगवंताची योजना आहे ही सकारात्मकता जर आपण ठेवली तर 100% आपण तेथे सिलेक्ट होऊन जातो. भगवंत त्या ठिकाणी आपल्याला आपली निवड करतात की हा त्या योग्यतेचा आहे. इतके संकट देऊन, इतके दुःख देऊन, इतके संघर्ष देऊन, इतके समस्या देऊन, इतके आव्हानं देऊन, इतकं याची कसरत आणि याची कसोटी घेऊन हा आपल्याला विसरत नाही, हा भक्त आपल्याला विसरत नाही. त्यावेळेस आपण त्या परीक्षेत पास होतो, भगवंत आपल्याला सिलेक्ट करतात, भगवंत आपल्याला निवडतात. कारण
निवडायच्या अगोदर आपल्याला खूप छन्नी हातोडीचे घाव सोसावे लागतात. आज आपण संत महंत जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज झालं, ज्ञानेश्वर महाराज झालं, तुम्हाला सांगतो आपले नामदेव महाराज झालं, अनेक संत नारायण महाराज, संत भगवान बाबा, अनेक असे विद्वान, अनेक असे जे संत होऊन गेले या महाराष्ट्राच्या मातीमध्ये, त्यांचं जीवनचरित्र जर आपण अनुभवलं तर खूपच त्रासदायक. संत भगवान बाबावर आरोप झाले होते. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आईवडिलांनी जलसमाधी घेतली होती. म्हणजे त्यांना खूप संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांना तर उपवासी होते ते कितीतरी दिवस, कितीतरी त्रास या दुनियेमध्ये आल्याच्यानंतर, या सृष्टीमध्ये आल्याच्यानंतर त्यांना भोगावा लागला. त्या माध्यमातून आपण जर तो त्रास भोगला, तो दुःख सहन केलं, ती कसरत सहन केली, ती कसोटीतून आपण जर बाहेर निघलो, देवावर विश्वास ठेवून, श्रद्धा ठेवून, त्या ठिकाणी देव आपल्याला सिलेक्ट करत असतो, भगवंत आपल्याला सिलेक्ट करत असतो, परमात्मा आपल्याला सिलेक्ट करत असतो. तेव्हा आपली त्या ठिकाणी निवड होत असते. त्या दुःखामध्ये, त्या अडचणीमध्ये, त्या समस्यामध्ये, त्या आव्हानामध्ये आपण फक्त भगवंतावर विश्वास ठेवायचा, त्या परमात्म्यावर विश्वास ठेवायचा की तो माझं काहीच करणार नाही, कारण त्याने मला युनिक बनवलेलं आहे, त्याची योजना आहे. ही सकारात्मक जर आपण ठेवली तर भगवंत आपल्याला निवडत असतात. आणि त्या दुःखामध्ये, त्या अडचणीमध्ये, त्या संकटामध्ये, त्या संघर्षामध्ये, त्या समस्यामध्ये जर आपण फेल झालो की देवच नाही, भगवंतच नाही, इतके संकट देतो, इतके दुःख देतो, इतका त्रास देतो, इतके मला संघर्ष आहे, माझ्या जीवनामध्ये खूप वाईट झालं आहे, उद्ध्वस्त झालो, मी जीवनच संपून टाकायचं, आता मला देवच नाही, भगवंत नाही, परमात्मा नाही, कोणीच नाही, माझ्यासाठी कोणीच नाही, देव कशाचा. आणि मग त्यावेळेस आपण देव कशाचा, परमात्मा कशाचा, हे नास्तिकवाणी जर आपण बोललो तर भगवंत म्हणत असतात हा फेल झाला म्हणजे तो परीक्षेत नापास झालो आपण त्या ठिकाणी. आणि मग भगवंत आपल्याला निवडत नाहीत, मग भगवंत आपली दिशा आपल्याला दाखवत नाही तर दशा करून टाकतात. आणि म्हणून आपल्याला खऱ्या अर्थानं निष्ठा, भक्ती, विश्वास, श्रद्धा भगवंतावर ढवळू द्यायची नाही. त्यावेळेस आपण पास होत असतो, सिलेक्ट होत असतो, भगवंत आपल्याला निवडत असतात. विषयाचा आशय एवढाच होता की भगवंत कोणाला निवडतात, तर तो त्या परीक्षेत ज्यावेळेस पास होतो त्याला निवडत असतात. 10 वर्षापूर्वी, 10 नाही 8 वर्षापूर्वी जीवनामध्ये माझ्या इतके संकट आले, भयानक संकट आले, जीवन उद्ध्वस्त होण्याची पाळी आली होती, अनेक असे आरोप झाले. परंतु त्या आरोपामध्ये, त्या संकटामध्ये, संघर्षामध्ये, ते जीवनाच्या दुःखामध्ये मी फक्त एकच मला माहीत होतं की श्रीकृष्ण भगवंत माझ्या जीवनामध्ये आहेत, ते माझं वाईट करणार नाहीत, उद्ध्वस्त करणार नाहीत मला. आणि त्या भक्तीमध्ये मी पास झालो आणि माझं जीवन बदलून गेलं. मित्रांनो, भगवद्गीता हातामध्ये आली. ते संकटातून प्रत्येकाला जावंच लागतं. आणि म्हणून भगवंत आपल्याला निवडत असतात. आपण भगवंताला निवडत नाही तर भगवंताने आपली निवड केलेली असते. हो, त्या परीक्षेत पास होईल का, तो त्या योग्यतेचा आहे का, तो त्या पात्रतेचा आहे का, चेक करत असतात भगवंत आपल्या प्रत्येकाला. इथून मागचे जे साधू संत महंत झाले ना, संत श्रेष्ठ, जेवढे श्रेष्ठ संत झाले त्यांच्या जीवनामध्ये खूप समस्या, खूप अडचणी, खूप विघ्न, खूप आपत्ती, खूप संघर्ष, खूप दुःख त्यांनी पार केलं ते, आणि नंतर त्यांना भगवंत भेटले. तसं सोपं नाही, भगवंत भेटण्याचं सोपं नाही आहे, त्या भक्तिमार्गाला लागण्याचं सोपं नाही आहे, ते कोणाच्या नशिबात येत नाही. तेवढं त्याला चेक करावं लागतं, तेवढी टेस्ट घ्यावं लागते भगवंताला. आणि ती टेस्ट घेतल्याच्यानंतर तेवढं त्याच्यातून तो पास झाल्याच्यानंतर भगवंत निवडत असतात की हा त्या योग्यतेचा आहे, हा त्या पात्रतेचा आहे, याची निवड केली पाहिजे. आणि मग आपण त्या मार्गावर चांगल्या प्रकारे चालतो. भगवंताची निवड केल्यानंतर भगवंताच्या आश्रयाखाली एकदा आपण आलो की मग आपल्याला काहीच कमी नसतं. म्हणजे सर्वात जास्त संपत्ती काय असतं आपल्याकडे, तर मनाचं समाधान. ती संपत्ती जास्त पाहिजे आपल्याकडे. पैसा, सत्ता, संपत्ती, ऐश्वर, धन, द्रव्य, सोनं, चांदी, गाडी, बंगला, दैविक रिलेशन, हे नंतरच्या गोष्टी, हे भौतिक गोष्टी आहेत. परंतु मनाला, चित्ताला समाधान ही सर्वात मोठी संपत्ती आहे. लोकांना झोपा नाही, काही ना, करोडोची प्रॉपर्टी, अब्ज खरबोची प्रॉपर्टी, परंतु झोप नाही. का झोप नाही, तर समाधान नाही चित्तामध्ये. मग संपत्ती कोणती जातात, तर मनामध्ये, चित्तामध्ये संपत्ती जर असेल, शांतता जर असेल, तर ती खरी संपत्ती. म्हणून भगवंत आपली निवड करतात की आपण भगवंताची निवड करतो, तर भगवंत आपली निवड करतात. कसोटी घेतल्याच्या नंतर निवड करतात, परीक्षा घेतल्याच्या नंतर निवड करतात.
एखाद्या शाळेमध्ये आपली गेल्याच्या नंतर 10वी 12वीला आपली परीक्षा होती आणि परीक्षा झाल्याच्या नंतर आपण जर पेपर व्यवस्थित सोडवला, तिथं आपण तग धरून राहिलो, 100% कॉन्फिडन्स असला आपल्याला की ही मी परीक्षा पास करू शकतो, 100% तिथं आपण सिलेक्ट होऊन जातो. तशा पद्धतीने भगवंत आपल्याला पहिली परीक्षा टाकतात. कसरत, संघर्ष, समस्या, दुःख, अडचणी, इतकी अनंत अडचणी असतात की आपल्यावर तर नकोच, आता जीवनच नको ठेवायला. मग त्यावेळेस आपण त्या याच्यामध्ये जर भगवंतावर निष्ठा ठेवली, भगवंताच्या भक्तीमध्ये विलीन राहिलं, एकरूप राहिलं, संलग्न झालं, समर्पित झालं त्यांना, भगवंता तू जसं ठेवशील तसंच, विषय नाही, मग त्या ठिकाणी आपण सिलेक्ट होऊन जातो. आणि तिथं सिलेक्ट झाल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं आपल्याला भगवंताची प्राप्ती होतेच होते. मग भगवंत आपल्याला निवडतात. म्हणून आपल्या आजच्या काळामध्ये सर्वात जास्त काय असेल तर आपल्याला अध्यात्म माहिती झालं पाहिजे, भगवंत माहिती झालं पाहिजे, नामचिंतन माहिती झालं पाहिजे. आणि इथून पुढच्या धकाधकीच्या जीवनामध्ये, या आपल्याला या कॉम्पिटिशन युगामध्ये, या स्पर्धेच्या युगामध्ये, या मॉडर्न दुनियामध्ये, या मोबाईलच्या दुनियेमध्ये लोकांना अशांत झालेत. लोक शांतताच नाही लोकांमध्ये. क्षणाला त्या मोबाईलमध्ये आपले जे माइंड असतो ना, मन असतं ते क्षणाला बदलतं, क्षणाला भावना बदलतात, क्षणाला विचार बदलतात, क्षणाला म्हणजे पूर्ण धुमाकूळ चालू आहे आतमध्ये. ते धुमाकूळ शांत जर करायचं असेल तर भगवंताच्या चरणाशी यावं लागेल, भगवंताला स्कॅन करावं लागेल पूर्ण. आपल्या डोळ्याने आपल्याला भगवंत पाहावं लागेल, कानाला कीर्तन ऐकावं लागेल, नाकाने आपल्याला चांगला श्वास घ्यावा लागेल, चांगल्या फुलांचा सुगंध घ्यावा लागेल, वाणीने चांगलं बोलावं लागेल, कर्म चांगले करावं लागतील, तेव्हा भगवंत आपल्याला सिलेक्ट करतो. तसं सिलेक्ट करणारच नाही भगवंत. म्हणून भगवंत आपल्याला निवडत असतो, आपण भगवंताला निवडत नाहीत. भगवंत निवडतात कसोटी घेतल्याच्या नंतर. म्हणून आजच्या युगामध्ये, आजच्या कॉम्पिटिशन युगामध्ये, मॉडर्न दुनियेमध्ये, आभासी दुनियेमध्ये आपल्याला सर्वात प्रथम म्हणजे सनातन हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करणे ही काळाची गरज. आणि आपल्याला स्पिरिच्युअलिटी माहिती होणं, ब्रह्मांड माहिती होणं, हे सगळ्या गोष्टी माहिती होणं ही खूप काळाची गरज आहे. तेव्हा चित्तामध्ये समाधान, आपण शांतता, सुख, उत्साह, आनंद आणि जीवनामध्ये चेतनायुक्त एक सूर्यासारखं प्रकाशित होऊन आपण जीवन जगू शकतो. नाहीतर अंधकारमय जीवनामध्ये जर जगलं तर दशाच होईल, दिशा तर भेटणारच नाही भगवंताकडे जाण्याची. म्हणून जीवन खूप सुंदर आहे, फक्त ते जगता आलं पाहिजे मित्रांनो. आणि स्पिरिच्युअलिटी, अध्यात्म खूप महत्त्वाचं आहे आजच्या याच्यामध्ये. एवढंच विषय आजचा होता. भगवंत आपली निवड करत असतात, आपण भगवंताची निवड करत नाही. त्याला ते योग्यतेचं बनावं लागतं, तेवढे छन्न्यावतुड्याचे गाव सोसावे लागतात, तेवढं आपल्याला सोन्यासारखं त्या अग्नीतून तापून जावं लागतं, तेव्हा आपल्याला चमक येते. म्हणून मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर जे आध्यात्मिक आहेत, ज्याला परमार्थाची आवड आहे, संप्रदायाची आवड आहे, जे वैष्णव आहेत, त्यांना हा व्हिडिओ पाठवा. आवडलं तर लाईक करा, नाही आवडलं तर सोडून द्या वरती. आणि इतर ग्रुपलाही शेअर करा, स्पिरिच्युअल ग्रुपला, आध्यात्मिक ग्रुपला, सांप्रदायिक ग्रुपला. आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. हरे कृष्णा, रामकृष्ण.